गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या संचालक मंडळाचा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभाला महायुतीचे प्रमुख नेते, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येत महायुतीची स्थापना केली होती। या महायुतीने 20 पैकी 14 जागा जिंकून बँकेवर वर्चस्व मिळवलं, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट यांच्या परिवर्तन पॅनलला केवळ 6 जागा मिळाल्या। या विजयानंतर राजेंद्र जैन यांची पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। याप्रमाणे भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतही महायुतीला मोठं यश मिळालं। इथं 21 पैकी 17 संचालक महायुतीचे निवडून आलेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवूनही त्यांना केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं। दोन्ही जिल्ह्यातील या विजयानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी महायुतीच्या सर्व विजयी संचालकांचे अभिनंदन केले। या सोहळ्याला दोन्ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। काय सांगाल, गोंदिया जिल्हा बँकेच्या निवडणुका झाल्या होत्या, आज आपण सत्कार सोहळा केलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? महायुतीच्या वतीनं आम्ही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दोन्ही बँकाच्या इलेक्शन आम्ही एकत्रित लढवलं आणि दोन्ही जिल्ह्याच्या बँका आज महायुतीच्या विजय झालेला आहे आणि सोबत भंडारा जिल्हा दूध संघसुद्धा आणि गोंदिया जिल्हा मच्छीमार संघ हे पण आम्ही महायुतीच्या माध्यमातून जिंकलेले आहे। मी आज महायुतीतले सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, आमदारांच्या उपस्थितीमध्ये आज इथे सत्कार कार्यक्रम जे आयोजित केला होता त्याच्यात सहभागी झालो आणि आनंद वाटलं की आमच्या दोन्ही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुती भक्कमपणे काम करत आहे। सर, येत्या काही दिवसात नगरपरिषद निवडणूक आहेत, आपण एक सोबाळाचा नारा देखील आजच्या भाषणामधून दिलेला आहे, काय एकंदरीत रणनीती असणार आहे भविष्यात महायुतीमध्ये? मी सांगितलेलं आहे की जिथे शक्य आहे तिथे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे लढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण जितका लहान निवडणुका होत असतात त्यामध्ये एखाद्या वेळा काही समजा आमची युती नाही होऊ शकली तरी मैत्रीपूर्ण लढत करावी आणि त्याच्यानंतर एक होण्याचा प्रयत्न करा। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।